करायचा आहे. 3 वेळेला हा पाठलाग झालेला नाहीये. ज्या वेळेला 100 पेक्षा जास्त धावा झाल्या त्या क्रीडा नगरीमध्ये चौथ्यांदा हा पाठलाग यशस्वी होईल का अयशस्वी हा येणारा काळ तुम्हाला सांगेल. शुभम पुन्हा एकदा तयार. श्रेयससाठी हेलिकॉप्टर स्टाईलने बॉलला उडवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पहिला षटकार. हीच तर खासियत आहे श्रेयस कदमची. तसा दम नेहमीच दाखवतो आणि त्याच्या पॅटमधून हा पहिला षटकार. शुभमचा करपूस समाचार. बॉल थोडासा पुढे टाकला ऑन साइडला. मनगटाची ताकद इथे दाखवल्याने बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी पहिला षटकार. बॉल हवेत आहे. पॉइंटला कोणी फिल्डर नाहीये. एक धाव मिळेल. स्कोअर ऑफ द विकेट. बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल जाईल खात्यामध्ये श्रेयसच्या. टीमची धावसंख्या 8. पहिलं षटक सुरू असताना 2 ओव्हरमध्ये 14 होत्या पहिल्या डावामध्ये. परिसरातील एक नामांकित गोलंदाज. शॉर्ट बॉलचा वापर पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. हवेत आहे. फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये कारण पाऊस पडून गेलाय. हळूहळू आता खेळपट्टी कोरडी होत चालली. परंतु एक टाकी गावचा चैतन्य पाटील बॅटिंग खूप चांगली केली आहे. त्या बोलेरोमुळे ट्रॅफिक वाढली आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल उडवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा आहे. हा येतोय षटकार. संजू राठोडचं हे गाणं बरोबर सेट होतंय या फलंदाजावर. पहा साल शेकी शेकी कंबर शेकी शेकी आणि त्यातल्या त्यात टेकी टेकी शॉट. बॉल उडवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला सिक्सर. 6 धावा. येत्या 3 मॅच मध्ये धावा झालेल्या नाहीये. ज्या वेळेला 100 धावा स्कोर बोर्डवर आल्यात. परंतु या चौथ्या मॅच मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये एक वेगळा इतिहास लिहिला जाईल का? आणि पहा 3,33,000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले. त्यांचं मनपूर्वक आभार. परत एक वेळा फुल टोल वसूल केला जाईल. जल्लोष होतोय रत्नागिरीची चिपळूण आणि जल्लोष होतोय रत्नागिरीची चिपळूण. धावा मार्क उचलून उचलून. धन्यवाद. चांगली पटकीबाजी मैदानामध्ये. त्यातल्या त्यात दहीहंडीचा उत्सव देखील येतोय. प्रो गोविंदा लीग देखील येते. एनएसए मध्ये 3 धावांसाठी षटकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. स्कोर बोर्डवर 43 धावा. 7, 8 आणि 9 ऑगस्टला प्रो गोविंदा लीग झी युवा आणि झी चित्रमंदिर आणि झी5 या चॅनलला पाहायला विसरू नका. 16 टीम आहेत प्रो गोविंदा लीग मध्ये. परत एक वेळेला ऑन साइडला फुल धमाका. पॉवरफुल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत लवकर. जेवढे शॉर्ट बॉल टाकाल दिवसभर तुम्हाला हा ठोकेल. याच पद्धतीने त्याची पटकीबाजी असते. उल्लेख होतो झहीर कालियाचा. उल्लेख होतो शारजा इंटरनॅशनल स्टेडियमचा. तिथे सर्वाधिक ओडी आहे. पण इंटरनॅशनल स्पर्धा खेळलेल्या त्या खेळपट्टीवर या खेळाडूने झहीर कालियाचा धूर काढला होता. 3 षटकार. एक षटकार रोडच्या पलीकडे मारला होता. परत एक वेळेला बॅकफुटला जात असताना ऑन साइडला पूल केला. गॅपमध्ये चालला. टीममध्ये 2 फिल्डर धावतात. एक बॉल अडवू शकतो. एकच धाव मिळेल. वा काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 65-65. 4थं षटक सध्या सुरू आहे. 6 षटकांचा सामना. श्रेयससाठी हा बॉल. बॅट आडवी. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय आणखीन एक दिमागदार षटकार. चांगली बॅटिंग थांबत नाहीये हे खेळाडू. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 71 स्कोर बोर्डवर. 15,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलला आपल्या हक्काच्या माणसाचं चॅनल आहे. फुलरलेचा बॉल होता. फ्लिक केला ऑन साइडला. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. बॅकलिपला खाली ठेवलं. डीप मध्ये फिल्डर येत आहे. सिंगल तिथे मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावांचं सहर्ष स्वागत. आणि उद्या प्रत्येक प्रेक्षकाची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. साक्षी एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सतीश मात्रे यांच्या वतीने व्हेज अँड नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण आपल्यासाठी उपलब्ध असेल फ्री ऑफ कॉस्ट. टीमची धावसंख्या 72. 37 धावा करायची आहेत. सुमित डोंगरे सध्या मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची व्यवस्था
आपल्या मैदानावर हे खेळाडू आलेले आहेत, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण देखील काहीतरी या स्पर्धेचा घटक असताना देणं लागतो. क्रिकेटच्या प्रती तो लगाव, क्रिकेटच्या प्रती ते प्रेम नेहमीच आकाश तारेकर, सुमित ढोंगडे यांचं पाहायला मिळालंय. मिस्टर 360 मी माझ्या देखील मुलाखतीत मी आवर्जून या खेळाडूचा उल्लेख केला होता, कारण याची बॅटिंग ज्यावेळेला हा खेळतो त्यावेळेला आपल्याला आवडते. हर्षलजी विधळे साहेब, वीर 15,000 क्रिकेट खेळतात, जिथे जिथे ट्रॅव्हल करतात तिथले सगळी प्रवास वर्णन मयूर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. त्याच्यामुळे त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. 12 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन. सामना एकदम गरम, कारण आतापर्यंत 3 सामने याच्या अगोदर झाले, त्यामध्ये धावा चेस करण्यात आलेल्या नाहीये. ज्या वेळेला 100 धावा स्कोर बोर्डवर आल्या, परंतु मी मगाशी देखील उल्लेख केला 109 धावा झाल्यावरून काय झालं, सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत श्रेयस कदम मैदानामध्ये मॅच इज ऑन, गेम इज ऑन, शो मस्ट गो ऑन. चला सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी करणारा संघ आणि आता गोलंदाजीसाठी आलाय साहिल लहाने, भिंगारवाडी या गावचा खेळाडू. चर्चेमध्ये नेहमीच असतो साहिल लहाने. हा गोलंदाज फ्लाय स्लिप आहे, पॉइंट ब्लॅक फिल्डर आहे, डीप मध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. यष्टिरक्षक तयार आहेत. पहिला बॉल, परत एक वेळा शॉर्ट बॉल टाकू शकत नाही, हात तुटून पडतोय, बॉल सीमा पार, हाय तो षटकार, रेषा बॅट मधून सिक्सर. पारितोषिक आहे, त्याच्यामुळे हा देखील सिक्सच्या यादीमध्ये मोजला जाऊ शकतो, कारण हा सीम बॉलवर षटकार आलाय. हो काय फटका मारलाय, गगनचुंबी, त्या रोडवर जाऊन बॉल पडलाय. काय टायमिंग आहे, लाजवाब. पॉवर आहे, स्वॅग आहे या बॅटरचा, वेगळा अंदाज आहे या बॅटरकडे. आणि म्हणून तर हा क्रिकेटचा खेळ आहे. जे प्रेक्षक मगाशी 109 धावा ज्यांनी पाहिले त्यांनी लगेच टीव्ही सेट पासून थोडेसे लांब गेले. त्यांना वाटलं की दुपारचं जेवण आपण करून घ्यावं, परंतु तसं नाहीये. हा सामना रंगतो. प्रत्येक बॉल नंतर तुम्ही जवळ येत आहे, त्यामुळे नम्र विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका, फास्ट विकेट खेळा. पहिल्या बॉलवर सिक्सर आला, टीमची धावसंख्या 78, आता करायचे 31. या मॅच मध्ये 11 बॉल 31. परत एक वेळा शॉर्ट बॉल, आता फटका बसलाय, परंतु फिल्डर कुठे आहे हा प्रश्न आहे. एक धाव, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. चैतन्य थोडासा नाराज आहे, तो सांगतोय गोलंदाजाने धावायला पाहिजे होतं. काही फिल्डरने देखील स्टार्ट घेणं गरजेचं आहे, कारण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कॅच घ्याव्याच लागणार आहेत. कॅचेस विन द मॅचेस. समीकरण बदलले, धावा झाल्यात 80, टीमची धावसंख्या 80. अजूनही या मॅच मध्ये धावा करायचे 29. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 10 चेंडू 29 धावा. मोठा मॅच, काय सामना रंगलाय दुपारच्या 17 मध्ये. हा सामना वेगळ्याच अंदाजामध्ये रंगतोय. 109 धावांचं लक्ष, 3 वेळा याच्या अगोदर 100 पेक्षा जास्त धावा झाल्या, परंतु त्या धावा चेस झालेल्या नाहीयेत. ही 4थी वेळ आहे या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा झाल्यात. धावा चेस होतील का? परत एक वेळा लेग ब्रेकचा प्रयत्न, लवकर ओळखला, पिकअप शॉट, बॉल उडवला, परत एक वेळा रोडवर 6 धावांसाठी षटकार. कशाला पडतोय दूर, बॅटने केलाय दूर, पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला, टीस्की स्टाईलने बॉल टाकला होता आणि जसा आत आला तसाच बॉलला बाहेर फेकलाय. 6 धावांसाठी श्रेयस कदम काय बॅटिंग करतोय. आणि कदम या आडनावामध्ये ताकद आहे. त्याचं कारण आहे, ज्या वेळेला भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी नोटबंदी केली, त्यावेळेला ज्या पहिल्या 2 नोट निर्माण झाल्या त्याच्यामध्ये देखील तुम्हाला आठवत असेल या आडनावाचा उल्लेख आहे. एक कदम स्वच्छता की ओर काढा, नोट दिसेल, नवीन ज्या नोट्स आहेत त्याच्यावर. त्याच्यामुळे कदम या आडनावात एक ताकद आहे. आमचे समालोचक मित्र रोशन पाटील दारा यांचं देखील आगमन झालं. वेलकम रोशन, आपलं देखील सहर्ष स्वागत. एक बुलंद आवाज या परिसरातला, रायगड परिसरातला. टीमची धावसंख्या 86, 86 धावा, एक फलंदाज बाद, 5 षटक सध्या सुरू आहे. मॅच इज ऑन. 46 धावांची खेळी. दुसरा अर्धशतक श्रेयस कदम या स्पर्धेतलं पूर्ण करेल का हा प्रश्न आहे. या स्पर्धेतलं 15वं अर्धशतक इथे कंप्लीट होऊ शकतं जर त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं. बॅक टू बॅक 2 षटकार. बॉल हवेत आहे, परत एक वेळा ती संधी निर्माण झाली आहे. विकेट कीपर धावतोय, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. म्हणतात ना किस्मत भी बहादुरों का साथ देती आणि देती, साथ मिळते नशिबाची. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, परत एक वेळा या मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. आणि ती क्षमता आहे सात्विक स्वरूप 11 रामवाडी पेन या टीमकडे. ती एक विकेट महत्वाची ठरू शकते. तो प्रयत्न सध्या सुरू आहे. अपील आणि ती विकेट
ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, पलटवार इथे होऊ शकतो, विकेट पाहिजे, या टीमला विकेट आली आहे, श्रेयस कदम आउट होतोय, परंतु बॅटिंग आवडली असेल तर सगळ्या प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या श्रेयस कदम